रिकॉर्डिंग इन प्रोग्रेस, ठीक है। चलो 4 हो गए। 5 है अभी एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन, ये आप लोगों को दिया है एनसीईआरटी में, आप वहां से भी पढ़ सकते हो, ठीक है। एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन, एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन डेल्टा एक्स नॉट, ठीक है। जी 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 एंथैल्पी इनिशियल वगैरह एग्जीक्यूशन। एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन का मतलब क्या है? एटोमाइजेशन का मतलब क्या है? एटम्स में कन्वर्जन होना, सही। सो इट इज द एंथैल्पी चेंज ड्यूरिंग dissociation of a molecule or substance liquid of a substance, ठीक है। अच्छा, मुझे बोलो, जब भी कोई मॉलिक्यूल टूटता है ना, तो उसको हाई टेम्परेचर पे हीट करेंगे, फॉर एग्जांपल जो भी टेम्परेचर प्रेशर लगता है उसको कंप्लीटली डिसोसिएशन की, है ना। हर सब्सटेंस के लिए एक पर्टिकुलर टेम्परेचर होगा, उस वक्त का प्रेशर होगा जब वो पूरी तरीके से टूट जाता है एटम्स में, है ना। एटम्स में मतलब पूरा मॉलिक्यूल खत्म हो जाना, है ना, पूरा का पूरे एटम्स में कन्वर्जन होना, ठीक है। मुझे बोलो कि ये कौन से स्टेट में होता है? सॉलिड स्टेट में होता है, गैस लिक्विड स्टेट में होता है, कि गैसियस स्टेट में ये कंप्लीट प्रोसेस होता है? क्या लगता है आप लोगों को? गैसियस। यस, वेरी गुड। तो हम क्या बोलेंगे? gaseous, The enthalpy change during dissociation of a substance in gaseous state into gaseous atoms, सही है क्या? क्योंकि सब्सटेंस भी गैसियस स्टेट में पूरा टूटेगा, और वो किसमें टूटेगा? गैसियस एटम्स में टूटेगा, सही है। क्लियर एवरीवन? प्लीज म्यूट ऑल। एक ठीक है। आ गया क्या वॉइस? हाँ, तो ये इस रिएक्शन की जो एंथैल्पी है, हाँ, तो फॉर एग्जांपल H2 गैस अगर आपने लिया, तो ये ऑलरेडी गैसियस स्टेट में है, तो ये टूट जाएगा, आप लोग इसको हीट दोगे एट पर्टिकुलर, है ना। ये क्या है पता है क्या? एट पर्टिकुलर टेम्परेचर एंड प्रेशर, एट पर्टिकुलर टेम्परेचर एंड प्रेशर, ठीक है। तो ये एटम्स में टूट जाएगा, ठीक है। तो इसकी जो एंथैल्पी ऑफ रिएक्शन होगी, ये एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन ऑफ H2 होगी, ठीक है। मतलब ये ना थोड़ा सेम है, इससे इट इज जस्ट अ वर्जन ऑफ बॉन्ड एनर्जी। बॉन्ड टूट रहे हैं ना, देखो ना, हाइड्रोजन हाइड्रोजन बॉन्ड टूट रहा है, तो हाइड्रोजन हाइड्रोजन बॉन्ड जब टूटेगा, तब आपके इसमें ये बनेंगे 2 मोल्स ऑफ हाइड्रोजन। सो इट इज वेरी सिमिलर टू बॉन्ड एनर्जी, इट इज वेरी सिमिलर टू बॉन्ड एनर्जी, है ना। वही तो है ना, बॉन्ड टूट रहे हैं और एटम्स में कन्वर्जन हो। सो इट इज वेरी सिमिलर, इट इज वेरी सिमिलर टू बॉन्ड, ठीक है। लेकिन मान लो कि यार मुझे इसकी जो एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन है वो कितनी रहेगी, वो इंपॉर्टेंट, ठीक है। तो इसकी एक कोई भी एक रिएक्शन की एंथैल्पी होगी, वो आपको दी जाएगी, है ना। इस तरीके से हम उसको पढ़ते हैं क्लियरली। अच्छा, मुझे बोलो ये प्रोसेस कैसा होगा रे? एंडोथर्मिक होगा कि एक्सोथर्मिक होगा? ऑब्वियसली यार इसको हीट लगती है, टेम्परेचर लगता है, सो दिस इज एन एंडोथर्मिक प्रोसेस, दिस इज एन एंडोथर्मिक प्रोसेस। ये एक एंडोथर्मिक प्रोसेस है क्योंकि इसको हीट लगती है,
ठीक आहे. वैभव तुला बेटा इंडो दाबायचं होतं. आता माझ्याकडे म्हणजे मी याला असं म्हणू शकतो का रे, याला मी असं म्हणू शकतो का की एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन what is the enthalpy of formation of hydrogen atom? Enthalpy of formation of hydrogen atom असं म्हणू शकतो का, है ना. 2 गुणिले एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन ऍटम असं लिहू शकतो का याला? बरोबर आहे का माझं? बरोबर ना. हा, व्हेरी गुड, सही आहे. म्हणजे सिमिलर आहे, डायरेक्ट आमच्या म्हणतो आपल्या बॉन्ड एनर्जीला एकदम सिमिलर आहे ऍटॉमायझेशन. फरक काहीच नाही. पण बॉन्ड एनर्जी कसं करतो आपण ते पण आहे. ठीक है. जैसे कि मान लो फॉर एग्जांपल सेकंड है, मैंने मीथेन लिया, ठीक है. तो मीथेन गैसियस स्टेट में ऑलरेडी, तो ये टूट जाएगा एट अ पर्टिकुलर टेम्परेचर एंड प्रेशर. ये टूट जाएगा उसके कार्बन गैसियस स्टेट में और 4 हाइड्रोजन. सही लिखा क्या मैंने? मैंने सही लिखा? सही लिखा मैंने. मीथेन ब्रेक्स इनटू कार्बन गैस प्लस 4 एटम्स ऑफ हाइड्रोजन. सही लिखा मैंने? सही लिखा ना? ये अरे ठीक है ना, ग्रेफाइट काय गॅस आहे. हा ठीक आहे, गॅस. अरे फक्त ते ऍटम्स मध्ये आहे, ते ग्रेफाइट आणि डायमंड ते सोडून दे. मीथेन ब्रेक्स इनटू कार्बन गैस प्लस 4 एटम्स ऑफ हाइड्रोजन. ठीक है. तो इस रिएक्शन की जो एंथैल्पी होगी, क्या वो एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन ऑफ मीथेन गैस होगी? क्या मैंने सही लिखा? एंथैल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन ऑफ मीथेन गैस. क्लियर? क्या इसी को मैं ऐसे लिख सकता हूं? इज इक्वल टू एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन गैस प्लस 4 times enthalpy of formation of hydrogen gas. इसे निकाल सकता हूं ना? माइनस enthalpy of formation of methane gas. लिख सकता हूं क्या? जल्दी बोलो, सही हूं क्या मैं? सही हूं क्या मैं? जल्दी आना बोलो, क्या मैं सही हूं? ओके. तुम्ही म्हणाल सर मग इथे तुम्ही असं का नाही लिहिलं? तुम्हाला काही जणांना असं वाटेल की नाही आम्हाला नाही समजलं, तर असं कसं लिहिलं तुम्ही? अरे बाळांनो, हा काय होता, हा H2 गॅस गिव्स 2 atoms ऑफ हायड्रोजन गॅस असतो. म्हणजे मला ह्याची फॉर्मेशन, मी ह्या रिएक्शनची एटोमायझेशनची जी एन्थॅल्पी आहे ती मी फॉर्मेशन वरून लिहू शकतो ना. मला दिलं जाईल फॉर्मेशन, म्हणजे कसं ट्वाइस दे, मतलब मैं ऐसे लिखूंगा माइनस क्या होता है एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन का फॉर्मूला क्या है? अगर मुझे रिएक्शन की एंथैल्पी कैलकुलेट करनी है तो एंथैल्पी समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट माइनस समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ रिएक्टेंट. और रिएक्टेंट में क्या है, माइनस एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2. और आपको पता है कि एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 क्या होती है? 0 होती है. इसलिए इसका आंसर ट्वाइस द एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हाइड्रोजन एटम. अभी समझ में आया क्या? क्लियर एवरीवन? हा, प्रोडक्ट माइनस रिएक्टेंट आहे आणि तुमच्या रिएक्टेंटचं 0 आहे, म्हणून समझ सगळ्यांना? हैव यू गॉट दिस? इस तरीके से मैं इसका भी लिखूंगा. तो मेरे पास अगर इसका इंफॉर्मेशन है माइनस इसका इंफॉर्मेशन, तो मैं एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन निकाल सकता हूं. सही है? जैसे फॉर एग्जांपल मान लो आप बोलोगे सर हमें कुछ एग्जांपल से सिखाओ ये कैसे. म्हणजे तुमच्याकडे तेच फॉर्म्युले यूज आहे, कॉमन करणार ना. तुमचे तेच फॉर्म्युले तुम्ही कॉमनली यूज करणार, वेगळं काही नाही यूज करणार. जसं फॉर एग्जांपल है ना, फॉर एग्जांपल
एक क्वेश्चन करते हैं इसके ऊपर। मान लो क्वेश्चन ऐसा है कि हाइड्रोजन गैस गिव्स 2 हाइड्रोजन एटम्स और इस रिएक्शन की जो एंथैल्पी है वो 436 किलो जूल पर, ठीक है। उसके बाद आप लोगों का कार्बन सॉलिड, इसका जो कार्बन गैस में कन्वर्जन है वो आपको दिया है 716 किलो जूल पर मोल, ठीक है। और आप लोगों को कार्बन सॉलिड प्लस 2H2 गैस, इससे जो बन रहा है मीथेन गैस, इसकी जो एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन है या एंथैल्पी ऑफ रिएक्शन है वो दी है आपको -77 किलो जूल पर मोल। टेल मी व्हाट इज द एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन ऑफ मीथेन। चलो बोलो, बहुत इजी, बहुत इजी। कैन यू टेल मी, कैन यू टेल मी, जल्दी बोलो, है ना। आपको हाइड्रोजन से हाइड्रोजन एटम का फॉर्मेशन दिया है, आपको डेल, है ना। आपको कार्बन सॉलिड से गैस में कन्वर्जन सब्लिमेशन की एंथैल्पी दी है और आपको फॉर्मेशन ऑफ मीथेन गैस की एंथैल्पी दी है। चलो इससे मुझे एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन ऑफ ये बोलो। नहीं वैभव शुक्ल बेटा, शुक्ला, मायनस मध्ये कशी येईल रे बाळा संस्कृती, संस्कृती ॲटोमायझेशन आहे, मायनस मध्ये कसं येईल बेटा, प्लस मध्ये येईल ना। नीट करा, आराम व्यवस्थित करा। नाही वेदांत, निखिल चुकलं, वैभव चुकलं, तेजस्विनी चुकलं, सुयश चुकलं, बघा एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन मिथेनची काय येईल रे, असं येईल का, म्हणजे मिथेनचं कन्वर्जन कार्बन गॅस आणि 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन गॅस असं येईल का रे। ॲटोमायझेशन म्हणजे कम्प्लीट ॲटम मध्ये फॉर्मेशन ना। आता करा, आता बघा बरं, आता मला सांगा, आता सांगा जरा, आता सांगा। हा अथर्व बरोबर आहे, निखिल बरोबर आहे, यस अथर्व निखिल सही अभी। आता लक्ष द्या सगळ्यांनी, बघा इकडे बघा, नाही नाही अथर्व आणि निखिल दोघांचं बरोबर आहे, बघा लक्ष द्या इकडे। ए मला सांगा ह्या रिएक्शनची जी एन्थॅल्पी आहे ती म्हणजेच एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन ऑफ मिथेन गॅस आहे, आता आपल्याला कळालं असं का। मग मी अशा फॉर्मेशन दिलंय ना, तसं बघा कार्बन गॅसची फॉर्मेशन दिली, हायड्रोजन गॅसची फॉर्मेशन दिली, पण बाळांनो मला सांगा ही जे ही ॲटोमायझेशन म्हणजे H2 गॅसचा हायड्रोजन मध्ये कन्वर्जन किती हायड्रोजन साठी एन्थॅल्पी आहे रे, ही किती हायड्रोजन साठी एन्थॅल्पी आहे, एक दोघांसाठी ना, 2 ॲटम तयार होतानाची आहेत ना, ही 2 ॲटम तयार होतानाची। मग आपल्याला असं लागेल का की एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, लक्ष द्या, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन गॅस प्लस 4 टाइम्स एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस, बरोबर का, सही लिखा मैंने, माइनस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन गॅस, है ना, असं लागेल ना। आता बघा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन, एका कार्बनचीच आहे, इथे पण एक कार्बन दिलाय
आपल्याला माहिती ना मल्टिप्लिकेशन करतो आपण 2 असं आहे ना तसं हे 716 प्लस ठीक है 4 टाइम्स एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ 1 हाइड्रोजन 4 टाइम्स एंथैल्पी ऑफ हाइड्रेशन ऑफ एटोमायझेशन ऑफ 1 फॉर्मेशन ऑफ 1 हाइड्रोजन एटम इथे किती आहे 2 हाइड्रोजन साठी मग मला 1 हाइड्रोजन साठी किती येईल रे मी असं करू का 436 डिवाइड बाय 2 बिकॉज ये मुझे 2 के लिए गिवन है ना तो मुझे 1 के लिए निकालना है तो मैं डिवाइड बाय 2 करूंगा सही है क्या सही है समझ में आया ना 4 इंटू एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ 1 हाइड्रोजन एटम है ना लेकिन यहाँ पे 2 हाइड्रोजन एटम के लिए फॉर्मेशन मतलब यहाँ से मुझे 2 हाइड्रोजन सिंपल है ना 2 हाइड्रोजन एटम के लिए एंथैल्पी आप लोगों की 436 तो मुझे 1 हाइड्रोजन के लिए निकालनी है तो 436 बाय 2 आ जाएगा ऐसे भी कर सकते वेरी समझ में यानी मैं है ना ये हो गई माइनस और ये फॉर्मेशन कितनी दी है -77 मतलब कितना हो जाएगा दैट विल बी 716 प्लस ये हो जाएगा कितने 72 8 से 72 माइनस माइनस प्लस 77 दैट विल कम 1665 किलो जूल पर सही है क्या कळालं तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं हॅव यू गॉट दिस एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन नेहमी नाही रे अरे एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन निगेटिव्ह असते पण सगळ्या केसेस मध्ये नसते सगळ्या केस मध्ये नसते कधी कधी रिएक्टंटची एंथैल्पी जास्त असते म्हणून ती पॉझिटिव्ह पण येते असं काही नसतं मोस्टली तर निगेटिव्हच आहे म्हणजे काय आहे तुम्हाला काय कळालं याच्यामधून फक्त ही रिएक्शन आहे बाकी सगळं तुम्ही जे घेता तेच आहे फक्त तुम्हाला रिएक्शन काढली तुम्ही बाकी काय वेगळे रिएक्शन वेगळी फक्त ऍटोमायझेशन झालेलं आहे ऍटम मध्ये फॉर्मेशन झाले बाकी तुम्ही इन्फॉर्मेशन कोणती वापरताय इन्फॉर्मेशनच वापरताय आणि जर समजा कंबशन दिला असेल तुम्हाला तर काय वापरणार तुम्ही इथे मला सांगा हो अथर्व येस कंबशन आला तर तुम्ही रिएक्टंट मायनस प्रोडक्ट घेणार म्हणजे फक्त दिलेल्या व्हॅल्यू टाकायच्या तुम्ही फक्त रिएक्शन लिहायची आणि काय दिले फॉर्मेशन दिले का कंबशन दिले संपला प्रश्न आलं का लक्षात रिएक्टंट मायनस प्रोडक्ट घेणार अरे सोपं आहे ना हा आलं लक्षामध्ये आता व्हेरी 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 इझी है ओके आता जसं एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं इट इज जस्ट सिमिलर टू बॉन्ड एनर्जी बरोबर वैष्णवी नारायणकर डिवायडेड बाय 2 का केलं इथं काय सांगितलं कुठे गेले तिथून चहा प्यायला गेली तिने खरं सांग चहा झाली वाटतं किचन मध्ये छान चहा प्यायला गेली बरोबर कळालं का वैष्णवी अरे बाळा तुला हे जे हायड्रोजन किती तयार होत आहेत 2 हायड्रोजन ऍटम तयार होण्यासाठी ही एंथैल्पी ना तुझी 2 हायड्रोजन ऍटम तयार होण्यासाठी ही एंथैल्पी आहे ना मग तुला इथे 4 इंटू हायड्रोजन म्हणजे 1 हायड्रोजन 4 इंटू 1 हायड्रोजन म्हणून तुला 1 हायड्रोजन हा किंवा असंही जमतं हे हा असंही जमतं हा याच्यापेक्षा हे सोपं आहे ऍक्च्युली बरोबर आहे नाही ऍक्च्युली कसं आहे आपण फॉर्म्युलामुळे जातो ना म्हणून अनिकेत तसं अनिकेत म्हणतोय की डायरेक्टली असं पण सोपं जाईल ना की 2 हायड्रोजन ऍटम साठी 436 आहे तर 4 हायड्रोजन साठी किती असणार डबल असणार याच्या हे सोपं आहे ना जास्त सोपं आहे हे बघा 2 हायड्रोजन ऍटम साठी 436 तर 4 हायड्रोजन ऍटम साठी ट्वाइस असेल है ना पण आपण फॉर्म्युला काय लिहिला होता आपला फॉर्म्युला हा आहे ना 4 टाइम्स एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मिक्स म्हणून ते आपण तसं केलं एकासाठी काढून बाकी ठीक आहे कळालं ना तुम्हाला तसंही घेऊ शकता है ना ट्वाइस 4 हायड्रोजन आहे तर 2 हायड्रोजन म्हणजे 2 हायड्रोजन साठी 436 तर 4 हायड्रोजन साठी 812 तसं पण येतं सेम
Okay. Okay. Yes. So this is about enthalpy of atomization. आपके पास जो इंफॉर्मेशन होगा उसको सिर्फ यूज करो, बाकी कुछ भी अलग नहीं, ठीक है? अच्छा, हो गया एटमाइजेशन खत्म हो गया। नेक्स्ट एंथैल्पी आप लोगों की एंथैल्पी बॉन्ड एंथैल्पी। नेक्स्ट एंथैल्पी है बॉन्ड और बॉन्ड एनर्जी। इसको सिंपली क्या करो, बॉन्ड एनर्जी चलता है, या आपने इसको ऐसे भी लिखा करते हैं एंथैल्पी और बॉन्ड लिखेंगे, और इसका ना ये भी साइन है, ये एक्चुअली समेशन का साइन है, लेकिन ये बहुत बार देते हैं बॉन्ड एनर्जी, इसको बॉन्ड एनर्जी बोलते हैं, ठीक है, इसको यूज मत करो, कोई दिक्कत नहीं। ओके। आता डेल्टा इज बॉन्ड एनर्जी, ते एक्चुअली एनर्जी मध्ये एंथैल्पी घेतो ना आपण, म्हणून ते आपण घेतो, डेल्टा इज बी घेऊ शकता तुम्ही, लक्षामध्ये। झालं का? हे एंथैल्पी आपलं हे एनसीईआरटी वाचताय ना तुम्ही, एनसीईआरटी मध्येच पॉइंट आहे, पण त्याला ना एवढं जास्त दिलेलं नाही क्वेश्चन्स वगैरे, म्हणून आपण ते डायरेक्टली घेतो, वाचून नाही दाखवत। बॉन्ड एंथैल्पी जी आहे किंवा सिंपली तुम्ही बॉन्ड एनर्जी जरी म्हटलं तरी चालतं, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणा, बॉन्ड एनर्जी म्हणा, इट इज है ना, इट इज ऑब्जर्व, ठीक है। मुझे बोलो बॉन्ड कौन से स्टेट में टूटते हैं, बॉन्ड कौन से स्टेट में टूटेंगे, गैसियस स्टेट में, तो हम जो बॉन्ड एंथैल्पी बोलते हैं इन गैसियस स्टेट ही बोलते हैं ना, so it is observed in gaseous state, ये गैसियस स्टेट में, ये भी मैंने बोला ना एंथैल्पी ऑफ एटमाइजेशन लगभग सेम है बॉन्ड एनर्जी से, ठीक है। इट इज ऑब्जर्व्ड इन गैसियस स्टेट, और व्हाट इज द एंथैल्पी चेंज, the enthalpy change during breaking or dissociation of 1 mole of bond, 1 mole bonds of a substance into gaseous atoms. Very simple. Of a substance, या हम ऐसे भी लिख सकते हैं, of a gaseous substance, your of a gaseous substance into gaseous atom. बघा दोघांच्या डेफिनेशन मध्ये आणि एंथैल्पी ऑफ एटमाइजेशन मध्ये काही फरक आहे का जास्त, काही फरक आहे का जास्त, नाही, काहीच जास्त फरक नाही, सारखेच आहे जवळपास, पण तरी माहित नाही का ते वेगवेगळे देतात, कारण आपण बॉन्ड एनर्जीने कसं कॅल्क्युलेट करतो ते आहे, थोडा वेगळापणा काय आहे तुम्हाला समजेल याच्यामध्ये, ठीक आहे। लिहिला का? झालं का?
फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही परत एकदा H2 घेतला, ठीक आहे, H2 ला तुम्ही ब्रेक केलं कशामध्ये 2 मोलच्या हायड्रोजन, ठीक आहे. आता इथे बघा, इथे तुम्ही काय करतो लक्षात घ्या ना, ह्या रिएक्शनची जी एन्थाल्पी आहे, तर इथे कोणता बॉन्ड तुटतोय, हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटतोय का, है ना, हाइड्रोजन हाइड्रोजन बॉन्ड टूट रहा है ना, यानी इस रिएक्शन की जो एंथैल्पी होगी वो होगी बॉन्ड एनर्जी ऑफ हाइड्रोजन हाइड्रोजन बॉन्ड. हैव यू गॉट दिस? या रिएक्शन की एंथैल्पी म्हणजे बॉन्ड एनर्जी ऑफ हाइड्रोजन हाइड्रोजन. सही आहे ना. आणि मी तुम्हाला इथे लिहून नाही दिलं, पण है ना, बॉन्ड एनर्जीला ना हे पण साइन वापरतात, समेशनचं साइन पण वापरतात, असं माहित नाही का वापरतात. याला बॉन्ड एनर्जीचं साइन पण आहे, का वापरतात माहित नाही, पण कारण हे समेशनचं पण येतं ना, म्हणून ते मी सांगत नाही, कन्फ्युजिंग होतं. त्याच्यामुळे तुम्ही असं घ्या किंवा एक सिम्पली तुम्ही बॉन्ड एनर्जी जरी लिहिलं नाही तरी चालतं, काय अर्थ. ओके, सो बॉन्ड एनर्जी ऑफ हायड्रोजन है ना, किंवा तुम्ही समेशन असं समेशनचं साइन लिहून तुम्ही बॉन्ड एनर्जी लिहू शकता हायड्रोजन. ठीक आहे, क्लिअर. अच्छा, मी याला कसं कॅल्क्युलेट करू शकतो परत एकदा, मी याला परत असं कॅल्क्युलेट करू का, एन्थैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ट्वाइस द एन्थैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हाइड्रोजन एटम गॅस है ना, माइनस एन्थैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2, आणि हे H2 चे फॉर्मेशन 0 असते, म्हणजे परत एकदा तेच आहे ना. हॅव यू गॉट दिस? पण बॉन्ड कोणते, सगळे जेवढे बॉन्ड असतील तेवढे तुटून जाणार है ना. फॉर एग्जाम्पल जैसे कि मान कि इसमें भी मान लो कि नाइट्रोजन मॉलिक्यूल टूट रहा है, ऐसे कंसिडर करो कि नाइट्रोजन मॉलिक्यूल टूट रहा है, तो नाइट्रोजन मॉलिक्यूल किसमें टूटेगा, नाइट्रोजन टूटेगा 2 मोल्स ऑफ नाइट्रोजन एटम. सही. तो इस रिएक्शन की जो एंथैल्पी होगी वो होगी बॉन्ड एनर्जी या बॉन्ड एंथैल्पी ऑफ नाइट्रोजन नाइट्रोजन. सही है, क्लियर है एवरीवन? वेरी सिंपल, वेरी सिंपल, है ना. मान लो कि मैंने O2 गैस टूट गया 2 ऑक्सीजन एटम्स, तो मैं इस रिएक्शन की एंथैल्पी मतलब बोलूंगा बॉन्ड एनर्जी किसका, ऑक्सीजन ऑक्सीजन डबल. सही है. अच्छा, अगर मैंने बोला कि मीथेन मॉलिक्यूल टूट रहा है तो वो टूटेगा कार्बन गैस प्लस 4 हाइड्रोजन एटम्स गैस. तो मैं इस रिएक्शन की एंथैल्पी क्या बोलूंगा, मैं इस रिएक्शन की एंथैल्पी इज इक्वल टू बोलूंगा एंथैल्पी सॉरी बॉन्ड एनर्जी किसका. सांगू शकता मला आता मी काय म्हणेन? यस, वेरी गुड, वेरी गुड. यस माय डियर स्टूडेंट्स, इसमें कितने बॉन्ड है, इसमें 4 बॉन्ड है ना, इसमें कितने बॉन्ड है, इसमें 4 बॉन्ड है, यानी 1 2 3 4 बॉन्ड, और वो भी 4 टाइम्स, ऐसे लिखूंगा ना, 4 टाइम्स बॉन्ड एनर्जी ऑफ CH बॉन्ड. सही हो गया? सही लिखा क्या मैंने? अरे सही लिखा क्या मैंने? जल्दी बोलिए मेरे प्यारे बच्चों, क्या मैंने सही लिखा? जल्दी बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो. सही लिखा मैंने? यस, वेरी. अच्छा, अभी बोलो. मान लो एसीटोन लिया मैं, तो एसीटोन कंप्लीटली ब्रेक हो गया, सारे बॉन्ड टूट गए, ये टूट जाएगा फॉर 1 2 3 कार्बन गैस, 3 मोल्स ऑफ कार्बन गैस प्लस 6 मोल्स ऑफ हाइड्रोजन गैस प्लस 1 मोल ऑफ ऑक्सीजन. क्या मैंने सही लिखा? क्या मैंने सही लिखा? क्या मैंने सही लिखा? जल्दी बोलो. क्या मुझे आप इसकी रिएक्शन की एंथैल्पी बोल सकते? हा, याच्यामध्ये किती टाइपचे बॉन्ड आहेत रे? बरोबर, याच्यामध्ये 3 टाइपचे बॉन्ड आहे ना. किती टाइपचे बॉन्ड आहे बघा, हा कार्बन आहे,
हा ऑक्सिजन आणि हा परत एकदा हायड्रोजन हायड्रोजन. म्हणजे याच्यामध्ये काय बघ, किती किती हायड्रोजन, किती बॉन्ड आहेत बघा. 6 कार्बन हाइड्रोजन बॉन्ड है इसमें. क्या इसमें 6 कार्बन हाइड्रोजन बॉन्ड है? क्या इसमें कार्बन 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 कार्बन, इसमें 2 कार्बन कार्बन बॉन्ड है? हाँ है. और क्या इसमें 1 कार्बन ऑक्सीजन बॉन्ड? क्या आपने सही पहचाना? यानी क्या इस रिएक्शन की एंथैल्पी मतलब बॉन्ड एनर्जी ऑफ, बॉन्ड एनर्जी है ना, 6 टाइम्स बॉन्ड एनर्जी ऑफ CH बॉन्ड प्लस 2 times bond energy of carbon carbon bond plus 1 time bond energy of carbon oxygen bond. Have you got, my dear students? Have you got, my dear students? है ना, 1 2 3 4 5 6 6 कार्बन हाइड्रोजन बॉन्ड है, 1 2 कार्बन कार्बन बॉन्ड है आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. क्लियर एव्हरीवन? क्लियर एव्हरीवन? आणि मला समजा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिली असेल, इन्फॉर्मेशन दिली असेल मला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, तर मी अशी पण कॅल्क्युलेट करू शकतो ना. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कोणाची? थाईस कार्बन गॅस प्लस एन्थॅल्पी ऑफ 6 टाइम्स एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस प्लस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन गॅस minus enthalpy of formation and not of C3H6. Am I right? Am I right? सर डबल बॉन्ड आहे तर ते 2 बॉन्ड ब्रेकिंगची एनर्जी आहे ना. हो बरोबर आहे. अरे कार्बन ऑक्सिजन बॉन्डची वेगळी एनर्जी राहील ना. हा शेवटी बॉन्ड 2 आहेत बरोबर आहे. हा हे जे दोन्हीचे दोन्ही बॉन्डची एनर्जी घेणार आपण त्याच्यामध्ये. सिंगल सिंगल बॉन्डची कन्सिडर नाही करत आपण. त्यात आपण पहिला आणि दुसरा दोघां बॉन्ड तुटून जी एनर्जी येते तिला घेतो. ठीक आहे. बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी दिलेली असते. अरे तुम्हाला एक्झाम मध्ये ना अशी पूर्ण डेटा दिलेला असतो, हे याचं हे तुम्हाला फक्त बघायचं असतं की विचारलं काय आणि दिलं काय. म्हणजे फॉर्मेशन दिली तर काय, बॉन्ड एनर्जी दिली तर काय करायचं आणि हे दिलं काय करायचं. आता मी तुम्हाला सांगतो आता पुढचा. ठीक आहे. आता समजा आपण, आता मी तुम्हाला सांगतो, समजा हे मला सांगा, समजा तुम्हाला एखाद्या रिएक्शनची एन्थॅल्पी काढायची, तुम्हाला फॉर्मेशनची इन्फॉर्मेशन दिली तर तुम्ही काय करता? एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस रिएक्टंट करता. जर तुम्हाला एखाद्या रिएक्शनची एन्थॅल्पी काढायची त्याच्यासाठी तुम्हाला जर एन्थॅल्पी ऑफ कंबशन दिली आहे तर तुम्ही रिएक्टंट मायनस प्रोडक्टची एन्थॅल्पी ऑफ कंबशन घेतात. तसंच जर तुम्हाला बॉन्ड एनर्जी जर दिलेल्या असतील तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार त्या रिएक्शनची एन्थॅल्पी काढायला, ते सांगतो मी तुम्हाला. येस. सगळ्या व्हॅल्यू असतात, सगळ्या व्हॅल्यू, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू. म्हणजे आपला जो याच्यामधला पॉइंट आहे की कॅल्क्युलेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम बॉन्ड एन्थॅल्पी, म्हणजे तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जर रिएक्शनची एन्थॅल्पी काढायची आहे तो मेरे प्यारे बच्चों उसके लिए फॉर्मूला है समेशन ऑफ बॉन्ड एन्थैल्पी या बॉन्ड एनर्जी ऑफ रिएक्टेंट्स माइनस समेशन ऑफ, याच्यामुळे मी ते समेशन जर देत नाही तुम्हाला ना, एनसीईआरटी मध्ये पण समेशनला बॉन्ड एनर्जीचा साइन दिले ऑफ प्रोडक्ट्स. समझला का? आता समझा तुम्हाला बॉन्ड एंथैल्पी या बॉन्ड एनर्जी का आपको इंफॉर्मेशन दिया है तो आपको रिएक्टेंट माइनस प्रोडक्ट में करना था बस. हा जेई मध्ये पण देतात रे. अरे एक्झामच येणार आहे शेवटी, असं नका विचारत जाऊ ना रे. काही पण देतात ना असं काही पण. ओके.
झालं काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आहे की तुम्हाला समजा ही रिएक्शन दिली इथिन प्लस H2 गॅस आणि याच्यापासून बनणार आहे तुमचं CH3 गॅस. ठीक आहे. आणि समजा की तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये रिएक्शनची एन्थाल्पी काढली, ह्या रिएक्शनची एन्थाल्पी काढायची. म्हणजे तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ही काढायची की नाही, इथेन गॅस काढायची की नाही, हो की नाही? तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेन गॅस काढायची ना, पण तुमच्याकडे फॉर्मेशनचा डेटा नाही दिलेला त्यांनी. म्हणजे त्यांनी याची फॉर्मेशन नाही दिलेली, याची फॉर्मेशन नाही दिलेली, हे तर झिरोच असतं है ना. त्याची इन्फॉर्मेशन नाही दिलेली फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे. तुम्हाला त्यांनी ना सगळ्यांच्या बॉन्ड एनर्जी दिलेली, मग त्याचा फॉर्म्युला काय होईल सांगू शकता का मला? आता याचा फॉर्म्युला असा होईल का, बॉन्ड एनर्जी समेशन ऑफ बॉन्ड एनर्जी ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एनर्जी प्रोडक्ट. आता रिएक्टंट मध्ये कोण कोण आहे, रिएक्टंट मध्ये हा आहे का नाही, मग याच्यामध्ये कोणकोणते बॉन्ड आहेत सांगू शकता का मला? मी असं म्हणू काय ना, 4 टाइम्स 4 CH बॉन्ड आहे ना, सो 4 टाइम्स बॉन्ड एनर्जी ऑफ CH बॉन्ड, सही है, प्लस बॉन्ड एनर्जी ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड, सही है, प्लस बॉन्ड एनर्जी ऑफ हाइड्रोजन हाइड्रोजन बॉन्ड, बरोबर का रे, माइनस है ना. आता याच्यामध्ये किती आहे, 6 टाइम्स बॉन्ड एनर्जी ऑफ कार्बन हाइड्रोजन बॉन्ड प्लस 1 टाइम बॉन्ड एनर्जी ऑफ कार्बन कार्बन. हे आलं का रे लक्षात सगळ्यांच्या? आलं का लक्षात? म्हणजे माझ्याकडे याची बॉन्ड एनर्जी आहे, सगळ्यांची आहे, कार्बन हायड्रोजनची, कार्बन कार्बनची, सगळे देतात आपल्याला, हायड्रोजन हायड्रोजनची, मायनस म्हणजे समेशन ऑफ बॉन्ड एनर्जी ऑफ रिएक्टंट, आणि मग रिएक्टंट मध्ये पण जेवढे बॉन्ड आहे सगळ्याचे सगळे येतील. आलं लक्षामध्ये? हॅव यू गॉट दिस? म्हणजे तुम्हाला फॉर्मेशन दिली तर प्रोडक्ट मायनस रिएक्टंट करा, कंबशन दिलं तर रिएक्टंट मायनस प्रोडक्ट करा. जर तुम्हाला बॉन्ड एन्थाल्पी दिली, तुम्ही समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट मायनस प्रोडक्ट करा. संपलं. इन्फॉर्मेशन सगळी दिलेली असते तुम्हाला, असं वेगळं काही नाही ना त्याच्यामध्ये. आलं का लक्षामध्ये? हे मुलांनो, हा बरोबर. आता मला सांगा, व्हेरी गुड, तुम्हाला आता थोडा फरक कळाला का ऍटोमायझेशन मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? ऍटोमायझेशन मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे थोडाफार कळाला का? तुम्ही ऍटोमायझेशन मध्ये काय घेता, डायरेक्ट ऍटमच्या फॉर्मेशनची एन्थाल्पी घेता ना. इथे तुम्ही बॉन्डला त्या रिएक्टंट मधल्या बॉन्डला तोडायला लागणार, शेवटी हे तुटून पण ऍटम्स मध्येच कन्व्हर्जन होतं, पण तुम्ही याच्या त्या बॉन्डची एन्थाल्पी घेतात. लक्षामध्ये? हा, ऍटोमायझेशन मध्ये ऍटम्स बद्दल बोलतो आपण, ऍटोमायझेशन मध्ये आपण ऍटम्स बद्दल बोलतो, ऍटोमायझेशन मध्ये आपण ऍटम्स बद्दल बोलतो, आणि बॉन्ड्स मध्ये आपण बॉन्ड एनर्जी मध्ये आपण बॉन्ड बद्दल बोलतो. बरोबर, व्हेरी गुड. आता समजा तुम्हाला हीच रिएक्शन दिली, आणि तुम्हाला जर कंबशनचा डेटा दिलेला आहे, तुम्हाला हीच रिएक्शन दिली, तुम्हाला कंबशनचा डेटा दिला, तरी पण तुम्ही काय करणार, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ प्रोडक्ट. समजा तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिली या रिएक्शन मध्ये, तर तुम्ही प्रोडक्ट मायनस रिएक्ट, बस एवढंच. कळालं का रे? कळालं का? पण ना बऱ्याच लोकांना ना हे खूप अवघड जातं, त्यांना असं वाटतं काय यूज करायचं किंवा काहीच नाही, पण तसं किती सोपं आहे. तुम्हाला फक्त ते माहित पाहिजे, ती कॉन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला, आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय डेटा यूज करायचा, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट करायचं का प्रोडक्ट मायनस रिएक्टंट करायचं, तेवढं आलं की तुम्हाला हे सगळे क्वेश्चन, आणि किती सोपं आहे ना. ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, डिवाइड करा, काहीतरी करा, बस आलं त्याचं. पाय बॉन्डला आपण 2 सिग्मा बॉन्ड का नाही पकडत नाही, ते असतातच. अरे हा, एक मिनिट, एका पाय बॉन्ड मध्ये 2 सिग्मा असतात.
ओ भाई, जिंदगी बदल गई, जज्बात बदल गए, मारो मारो मुझे, मारो मारो, माय गॉड। एस्टिमेट the average SF bond energy in SF6, ठीक है। The standard heat of formation, the standard heat of formation of SF6 gas, sulfur gas and fluorine gas are minus 1100, 275 and 80 kilojoule per respectively. अरे बाळा वेदांत, आपण जरी पाय बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असला ना, तरी सुद्धा ते दोन्हीचे दोन्ही बॉन्ड तोडून आपण एन्थॅल्पी सांगत असतो. तो बॉन्ड तुटतोय ना रे कम्प्लिटली. मग ते एक बॉन्ड आहे का दोन बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये का तीन बॉन्ड आहे ते तुला मेजर करूनच दिलं जातं ना. किती का बॉन्ड असू दे ना त्याच्यामध्ये, ते तुला सगळेचे सगळे बॉन्ड तोडल्या, दोन ऍटमला सेपरेट करायचं तर तुला सगळेचे सगळे बॉन्ड तोडावे लागतील ना त्यांच्यामध्ये. कळालं का? नाही, ए आणि बी मध्ये एक बॉन्ड आहे तर त्याला कम्प्लिटली सेपरेट करायचं म्हटल्यावर एक बॉन्ड तोडावा लागेल. दोन बॉन्ड असतील तर कम्प्लिटली दोन बॉन्ड तोडूनच तुला ते सांगितलं जाईल ना. तीन असेल तर तीन सोडून तीन पकडून तुला सांगावे लागतील. अनुष्का -6955, रोहित मातकर करेक्ट, अथर्व काने एकदम सही, संस्कृती चुकलं बाळा, साहिल यस सही आहे तुम्हाला. अरे सोपं आहे ना. तुम्हाला मला सांगा कोणती रिएक्शन आहे ना. बॉन्ड एनर्जी SF6 की ना, SF6 तुटणार कशामध्ये तुटतोय, सल्फर गॅस प्लस 6 फ्लोरीन गॅस, बरोबर. आता मला सांगा तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन दिली, हिट ऑफ फॉर्मेशन दिली, मग तुमच्या ह्या रिएक्शनची जी एन्थॅल्पी आहे ती तुम्हाला कशावर मिळणार, समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. कारण फॉर्मेशनची एन्थॅल्पी दिली, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट घ्यावं लागेल. तर प्रोडक्ट मध्ये काय मिळेल तुम्हाला, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सल्फर गॅस, बरोबर, प्लस 6 टाइम्स एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ फ्लोरीन गॅस minus enthalpy of formation of SF6, बरोबर ना. झालं, दिले तुम्हाला. सल्फरची किती दिलेले, सल्फरचे आहे 275, बरोबर, प्लस 6 टाइम्स फ्लोरीनची किती दिलेली तुम्हाला 80, मायनस SF6 ची किती दिली तुम्हाला -1100, किती होतंय 275 प्लस 480 प्लस 1100, किती होतंय 1100, 4 1500, 1600, 1700, 1700 नंतर 1855, बरोबर ना. आता ही SF6 आलं ना पूर्ण. दिस इज एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. आणि ही कोणती रिएक्शन आहे, ही बॉन्ड एन्थॅल्पीची रिएक्शन आहे ना, बॉन्ड तुटतायत ना, ही बॉन्ड एन्थॅल्पीची रिएक्शन आहे ना.
म्हणजे तुमची जी एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन आली ती आली बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ, असं येईल का 6 टाइम्स बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ एसएफ बॉन्ड. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? तुम्हाला ऍव्हरेज काढायचं ना, तुम्हाला ऍव्हरेज काढायचे म्हटलं म्हणजे तुम्हाला बॉन्ड एन्थैल्पी ऑफ वन एसएफ बॉन्ड निकालनी है आप लोगों को, मतलब आपको एन्थैल्पी ऑफ रिएक्शन डिवाइड बाय 6 करना पड़ेगा. तो 1855 डिवाइड बाय 6 यानी ये आएगी आप लोगों की 309 अराउंड, है ना. कळालं का हे मुलांनो? कळालं का? अतिशय सोपं. म्हणजे कळतं का तुम्हाला किती सोपं आहे? इतकी सिंपल इन्फॉर्मेशन दिलेली तुम्हाला, काहीच असं वेगळं नाही येतच, काहीही वेगळं नाही याचं. अतिशय सोपे प्रश्न असतात, खूप अवघड वगैरे असं काहीच नाही याच्यामध्ये. अतिशय सोपं. अरे बापरे 8 वाजले. ठीक आहे, चला एक होमवर्क देतो आणि थांबूया. Calculate enthalpy change of reaction. रिएक्शन आपको दिया है, रिएक्शन है Br2 गैस प्लस F2 3F2 गैस gives 2Br3 गैस, और आपको दिया है द बॉन्ड एनर्जी ऑफ Br 192 FF 189 and Br 197 किलो जूल पर. ठीक है, सो सॉल्व दिस क्वेश्चन. आता याच्यामध्ये ना मी ज्यावेळेस म्हटलं ना रे आपण एक क्वेश्चन देऊयात, त्यावेळेस ना समजा 183 मुलं होते, आता ना 168 मुलं झाले ज्यावेळेस क्वेश्चन दिला. म्हणजे 168 आणि 183 म्हणजे ते 15 मुलं नंतर हे ऐकून पण गेले की आता होमवर्क करायचं, म्हणजे यांना होमवर्क करायचं नाही, आणि जे त्याच्या आधीच निघून गेलेले त्यांना तर काहीच नाही करायचं. म्हणजे तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन किती कमीच आहे, कॉम्पिटिशन किती कमी आहे बघितलं का तुम्हाला? अरे तुम्ही इमॅजिन केलं का? कॉम्पिटिशन खूप कमी असते आपल्याला, कॉम्पिटिशन बहुत कम और ये इधर नहीं होता, ये पूरी दुनिया में होता है, मतलब ये पूरे इंडिया में ऐसे ही. ओके चलो तो मिलते हैं, चलो भाई.